तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज तारीख आहे 26 डिसेंबर. काल 25 डिसेंबरला आम्ही मुंबईहून आमच्या गावी आलो आहे कणकवलीला. तर गेल्या महिन्यामध्ये सुद्धा आलो होतो थोड्या कामासाठी. गेल्या महिन्याचा व्हिडिओ मी टाकला होता मुंबई गोवा हायवेच्या अपडेटचा. त्याच्यावरती तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला यावेळीचा पूर्ण मुंबई गोवा हायवेचा अपडेट दिलेला आहे. तर चला पुढे बघूया आपण व्हिडिओमध्ये की आपला प्रवास कसा होतोय आणि आपल्याला किती वेळ लागतोय ते पोचायला. आता वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही निघालेलो आहे कणकवलीच्या दिशेने नेरूळवरून. तर बघूया आपल्याला आज किती वेळ लागतोय. आज आहे 25 डिसेंबर, तर कदाचित आपल्याला पुढे ट्रॅफिक भेटू शकतं. नेहमी आम्ही 5 ते 6च्या दरम्यान निघायचा ट्राय करतो, जेणेकरून सकाळी 9च्या अगोदर आम्ही माणगाव क्रॉस करू. आणि त्याच्या अगोदर जर माणगाव क्रॉस झालं तर आपल्याला ट्रॅफिक लागत नाही. बट आज 7:30ला निघालो आहे, तर बघूया आपल्याला माणगावला पुढे ट्रॅफिक मिळतं आहे की नाही ते. तर आत्ता आपण चाललो आहे ते आहे एअरपोर्ट रोडनी, नवी मुंबई एअरपोर्ट जो नवीन चालू होतो आहे आज, तर त्या रस्त्याने आपण चाललो आहे. आणि हा डायरेक्ट आपल्याला पनवेलला घेऊन जातो. पुढून आपण लेफ्ट मारला तर आपण पनवेलच्या दिशेने जातो आणि राईट मारला तर आपण उरणला जातो. तर हा बघा, आपण इथून लेफ्टने आपण खाली उतरलो की आपण पनवेलला जाणार आहोत आणि राईटने आपण सरळ गेलो तर आपण जाणार आहोत उरणला. तर आपण आता लेफ्ट घेतलेला आहे. तर जसं नेहमीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत असतो की हा आहे पनवेलचा पळसपा फाटा. इथूनच आपला NH66 म्हणजेच मुंबई गोवा हायवे सुरू होतो. तर आता आपण घेत आहोत लेफ्ट आणि इथून सुरू झालेला आहे NH66 मुंबई गोवा हायवे. तर इथून चालू होतो तो कर्नाळा अभयारण्य. कर्नाळा अभयारण्य हा पक्षी निरीक्षणासाठी खूप फेमस आहे. तर इथूनच थोडंसं पुढे गेल्यावरती त्याची एंट्री आहे. तर तिथून तुम्ही जाऊन कर्नाळा अभयारण्याला भेट देऊ शकता. जर तुम्ही पक्षी निरीक्षक असाल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या, कारण आजपर्यंत 150हून अधिक प्रजातींची नोंद इथे झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या. तर आत्ता आपण पेणच्या अगोदर ब्रिजवरती आहोत आणि जशी आपल्याला शंका होती, आज 25 डिसेंबर असल्यामुळे आपल्याला गाड्यांची गर्दी बघायला भेटते इथे रस्त्यावरती. पुढे जाऊन नक्कीच आपल्याला माणगावला ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. तर चला बघूया पुढे आपल्याला ट्रॅफिक लागतं आहे की नाही ते. तर आता आपण थोडंसं पुढे आलेलो आहे आणि हे बघा आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे, पूर्ण जाम झालेला आहे. आणि इथून आपल्याला किती वेळ लागणार आहे देवास ठाऊक या ट्रॅफिकमधून निघायला. अजून पेंटसुद्धा आलेलं नाही आहे. जेव्हापासून मी गाडी चालवतो आहे 2012पासून आजपर्यंत मला एवढं ट्रॅफिक लागलेलं नव्हतं मुंबई गोवा हायवेला. तर एकदम गाड्या स्लो चालू आहेत. बघूया पुढे आपल्याला ट्रॅफिक किती लागतं आहे. आम्ही इथे साई सहाराला नाश्ता करायला थांबलो होतो, बट आमचा एक्सपिरियन्स खूप बेकार आलेला आहे. एकतर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्टाफ नव्हता आणि वरनं टेस्ट पण एवढी काय खास नाही. आम्हाला नाश्ता करायला ऑलमोस्ट 1 तासाच्या वर लागलेला आहे. आता पुढे परत ट्रॅफिक वाढणार आहे, बघूया. आता वाजलेले आहेत 9:46 आणि आपण पोचलेलो आहे पेणला. लेफ्टला तुम्हाला पेणचं मार्केट दिसत असेल.
आणि हा आहे वडखळचा बायपास. इथूनच पुढे गेल्यावरती लेफ्ट मारल्यावरती आपण अलिबागला जातो, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. तर बघू शकताय पुढे लेफ्टला जायला गाड्यांची गर्दी झालेली आहे थोडीशी. तर हाच तो लेफ्ट आहे, जिथून आपण लेफ्ट घेतलं तर आपण अलिबागला जातो. आता वाजलेले आहेत 10:21 आणि आपण नागोठण्याच्या थोडं अलीकडे आहोत. तुम्ही बघू शकता इथे रस्त्याची हालत तशीच आहे जशी 1 महिन्यापूर्वी होती. ब्रिजचं थोडं अजून काम झालेलं आहे आणि हा रस्ता तसा आहे, बरा आहे. थोडेसे खड्डे आहेत पण ठीक आहे, जसा 1 महिन्यापूर्वी होता. आता वाजलेले आहेत 10:25 आणि आपण पोचलेलो आहे नागोठण्याला. तुम्ही बघू शकताय की जे खड्डे होते ते तसेच आहेत अजून. पुढे रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू दिसतंय आपल्याला. तर बघूया आपण. तर मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा ह्या ब्रिजचं काम चालू नव्हतं. तर आता पूर्ण खोदलेलं आहे आणि ब्रिजचं काम चालू केलेलं आहे. लेफ्ट साईडच्या सर्व्हिस रोडनी ट्रॅफिक सुरू आहे. तर बघू शकताय की किती जोरात काम चालू आहे ते. तर इथे आता आपण वाकण फाट्याला पोचलेलो आहे. थोडंसं ट्रॅफिक होतं इथे कारण पोलीसवालेसुद्धा उभे आहेत. आणि हा बघा, हा जो रस्ता आहे तो जातो आपल्या पालीला आणि आपण चाललो आहे सरळ. तर लास्ट वेळेस इथे ट्रॅफिक नव्हतं. आज 25 डिसेंबर असल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक थोडंसं भेटलेलं आहे इथे. आता वाजलेले आहेत 10:52 आणि आपल्याला कोलाडच्या अगोदर थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे. या व्हिडिओमधून मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की जेव्हा ट्रॅफिक लागतं तेव्हा आपण दुसऱ्या रोडने पुढे जाऊन पूर्ण ट्रॅफिक परत पुढे जाऊन ब्लॉक करतो. हे प्लीज करू नका. त्याच्यामुळेच जास्त ट्रॅफिक आपल्याला या रस्त्याला मिळतं आहे. बघू शकताय सगळे पुढे जाऊन परत ह्या रोडला यायला ट्राय करत आहेत. तर त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक वाढतं आहे. वाजलेले आहेत 11:14. अजूनही आम्ही लोक कोलाडमध्ये पोचलेलो नाही आहे. कोलाडच्या अगोदरच आहोत आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकताय किती येते. आता आपण आहोत रोहा फाट्याला. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं. इथून राईटने गेलो की आपण अलिबाग आणि रोह्याला जातो. आता आपण पोचलेलो आहे इंदापूरच्या थोडं अलीकडे. आणि बघा इथे परत ट्रॅफिक लागलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 2-2, 3-3 लेन लावलेले आहेत लोकांनी जाऊन. पूर्ण चक्का जाम झालेला आहे. गेला अर्धा तास आम्ही एका जागी उभे आहोत. आता बघूया इकडून ट्रॅफिक आपल्याला किती वेळ लागतो आहे सुटायला ते. वाजलेले आहेत 12:21 आणि आम्ही सेम जागी आहोत अजूनसुद्धा. तर हा जो लेफ्टला तुम्हाला दिसतो आहे तो आहे इंदापूरचा बायपास. अजूनपर्यंत वर्क इन प्रोग्रेसच आहे. तर वाजले आहेत 12:37 आणि आत्ता आम्ही इंदापूर एंट्री करतो आहे. तर आत्ताशी आपण पोचलेलो आहे इंदापूरच्या बस डेपोच्या इथे. इथून आतमध्ये गेलात की बस डेपो आहे आणि बघू शकताय की ट्रॅफिक अजून पण एकदम स्लो चालू आहे. इंदापूर सिटीमध्ये आल्याच्या नंतर ट्रॅफिक कंटिन्यू चालू आहे बट एकदम स्लो गतीने चालू आहे.
आता वाजले आहेत 12:45 आणि आपण इंदापूर क्रॉस केलेलं आहे. आता पुढे येणार आहे ते माणगाव. तिथे बघूया आपल्याला ट्रॅफिक भेटतं आहे का. माणगावमध्ये एंट्री करताच आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. रांग लागलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता देव जाणो की माणगावमधलं ट्रॅफिक आपल्याला किती वेळ लागणार आहे. तर चला बघूया पुढे आणि तुम्हाला सांगतो किती वेळ लागतो आपल्याला माणगाव ट्रॅफिकमधून बाहेर पडायला. ते वाजलेले आहेत 12:56 आणि आपण ट्रॅफिकमध्ये लागलेलो आहे. बघू शकताय किती मोठी रांग येते. इथे सुद्धा लोक पुढे जायचा ट्राय करत आहेत, ज्यामुळे आपल्याला अजून ट्रॅफिक लागू शकते. तर बघूया आपल्याला किती ट्रॅफिक लागतं आहे. तर इथे बघू शकताय की लोक दोन्ही साईडनी पुढे जायचं ट्राय करत आहेत. बट याने अजून काही होणार नाही आहे, तर आपल्यालाच अजून जास्त ट्रॅफिक लागणार आहे. आपण हे अवॉइड केलं आणि एक लाईनमध्ये राहिलो तर नक्कीच आपलं ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत चालू शकतं. तर विनंती आहे सगळ्यांना की असं करू नका आणि ह्याच्यामुळेच आपलं ट्रॅफिक खूप वाढतं आहे. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे माणगाव स्टेशनच्या जवळ. लेफ्टला बघू शकताय की माणगाव स्टेशन आपल्याला दिसतंय. अजूनपर्यंत माणगाव सिटी आलेली नाही आहे पुढे. आता जाऊन आपण पोचलेलो आहे माणगाव डेपोच्या इथे आणि इथे ट्रॅफिक थोडंसं स्लो गतीने चालू आहे. वाजलेले आहेत 1:33. अर्धा तासाच्या वर आपल्याला इथे लागलेला आहे यायला. आणि हा तुम्ही राईड जो बघताय तो आपला जातो दिघी पोर्टला, हरिहरेश्वरला जाऊ शकता तुम्ही इथून. आणि ह्याच्या पुढे ट्रॅफिक आपल्याला तसं दिसत नाही आहे. बघू शकताय की ट्रॅफिक पुढे सुरळीत चालू आहे. तर आता आपण माणगाव एक्झिट करतो आहे आणि वाजलेले आहेत 1:41. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 1 तास लागलेला आहे माणगाव एक्झिट करायला. वाजलेले आहेत 1:47 आणि आपण पोचलेलो आहे लोणेरेला. लोणेरेच्या नंतर रस्ता पूर्ण चांगला आहे, तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे. तर वाजलेले आहेत 2:01 आणि आपण पोचलेलो आहे महाडला. आता वाजलेले आहेत 2:18 आणि आपण आता पोचलेलो आहे पोलादपूरला. इथून तुम्ही लेफ्टला गेलात तर आपण जाऊ शकतो महाबळेश्वरला आणि सरळ आपण चाललो आहे कणकवलीला. इथून आता जो तुम्हाला उजव्या बाजूने रस्ता दिसतोय तो आहे आपला जुना कशेडीचा घाट. तिथून वरती गेलात तर स्वामी समर्थांच्या मठाला तुम्ही जाऊ शकता आणि इथून पुढे गेलो तर आपल्याला टनल येणार आहे. आपण आता कशेडीचा बोगदा क्रॉस केलेला आहे आणि वाजलेले आहेत 2:29. आपण आता मागे खेडच्या अगोदर जेवलेलो आहे आणि 3:48 झालेत. आज लेट झाला आपल्याला जेवायला. आता आपण परत निघालो आहे आणि पोचलेलो आहे खेडला. इथून पुढे भोसते घाट सुरू होईल आणि मग येणार आहे लगेच चिपळूण. तर इथे उजवीकडे जे आपल्याला दिसतंय ते आहे खेड स्टेशन आणि हा ब्रिज उतरल्यानंतरच आपल्याला पुढे लागणार आहे भोसते घाट. आता आपण आहोत परशुराम घाटात. मध्ये मी व्हिडिओ काढला नाही
कारण रस्ता तसा चांगलाच आहे पूर्ण. आता लगेच चिपळूण येईल घाट उतरल्यावरती. तर चला बघूया पुढे आपल्याला चिपळूणमध्ये ट्रॅफिक लागतं आहे का ते. इथे सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे राईट साईडचा, तुम्ही बघू शकताय. रस्ता तसा तयार होता पण परत त्याचं दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे. बघा इथे काम चालू आहे राईटला. आता वाजलेले आहेत 4:19 आणि आम्ही चिपळूणला पोचलेलो आहे. इथेच पुढे आता चिपळूण सिटी लागेल. तर बघूया की तिथे सुद्धा काम किती चालू आहे ते. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की चिपळूण सिटीमध्ये जे पिलर्स होते तेच होते. आता इथे ब्रिजच्या वरचं सुद्धा काम झालेलं दिसतंय आपल्याला. थोडं नाही म्हणता येणार, फार काम झालेलं आहे म्हणायला गेलं तर. आणि कामाची जी प्रोग्रेस आहे ती सुद्धा खूप फास्ट आहे. बघू शकताय किती काम केलेलं आहे कंप्लीट एका महिन्यामध्ये. वाजलेले आहेत 4:40 आणि आपण पोचलेलो आहे सावर्ड्याला. रस्ता एकदम सुसाट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला इथे चालवताना. बघू शकता ही आहे सावर्डा सिटी आणि आपण चाललेलो आहे कणकवलीच्या दिशेने. आता आपण जस्ट क्रॉस केलेला आहे धामणीचा पेट्रोल पंप, जो संगमेश्वरच्या आधी येतो. त्याच्यानंतर हा एक छोटासा पॅच आहे जिथे रस्ता खराब आहे. हा आधीसुद्धा असाच होता. इथून वरून कोकण रेल्वेचा ब्रिज आहे आणि कोकण रेल्वेच्या ब्रिजनंतर परत चांगला रस्ता सुरू होतो तो संगमेश्वरपर्यंत. संगमेश्वर डेपोच्या अगोदरचा एक 1.5 किलोमीटर रस्ता आपल्याला असाच खराब भेटणार आहे, जो आधीसुद्धा तसाच होता. पण इथे काम जरा चालू आहे, बघू शकताय तुम्ही. आता आपण पोचलेलो आहोत संगमेश्वर डेपोजवळ. तुम्ही लेफ्टला बघू शकताय की पूर्ण डोंगर पोखरलेला आहे आणि काम एकदम जोरात चालू आहे.
त्याच्याच खाली आपल्याला संगमेश्वरचा डेपो दिसतोय. आता आपण संगमेश्वर मागे सोडलेलं आहे. पुढे परत चांगला रस्ता सुरू झालेला आहे. हा रस्ता दोन्ही साईडला चालू आहे. असेच चांगले पॅचसुद्धा आहेत संगमेश्वर ते लांजाच्या मध्ये. हा जो पॅच दिसतोय तुम्हाला, असेच छोटे छोटे पॅचेस तुम्हाला बघायला भेटणार आहेत संगमेश्वर ते लांजाच्या मध्ये. आपण लास्ट महिन्याचा अपडेट टाकला होता, तेव्हापासून आत्तापर्यंत मी जे अनुभवलं आहे त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस दिसलेली आहे. तर हा बघा, हा सुद्धा एक तसाच पॅच आहे जिथे कामसुद्धा जोरात चालू आहे, बट रस्ता खराब आहे. बघा किती सुंदर असा सनसेट आपल्याला बघायला मिळतोय ते. आता अंधार होईल तरी मी ट्राय करीन व्हिडिओ काढायचा, बट जर नाही जमलं तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगेन की आपल्याला कणकवलीला पोचायला किती वेळ लागला आहे ते. आता आपण पोचलेलो आहोत निवळीला, निवळी फाट्याला. बघू शकता येथे सुद्धा हे काम लास्ट महिन्यामध्ये सुरू नव्हतं. आता अप्रोच रोडचं काम सुरू केलेलं आहे, पूर्ण खोदलेलं आहे आणि काम एकदम जोरात चालू आहे. बाजूनी सर्व्हिस रोडने ट्रॅफिक सुरू केलेली आहे. इथे ब्रिजचं कामसुद्धा चालू आहे. इथून आपण राईट मारून गेलो की आपण गणपतीपुळ्याला जातो. 5 मिनटातच आपण पुढे हातखांब्याला पोचलेलो आहे. इथून राईट मारून गेलो की आपण रत्नागिरी सिटीला जातो. बघू शकताय हा रस्ता आहे तो. आपण आता पोचलोत पालीला. लास्ट महिन्याच्या अपडेटपेक्षा जास्त काम इथे मला दिसतंय झालेलं. इथे सुद्धा चिपळूणसारखे लास्ट महिन्यामध्ये फक्त पिलर्स होते. आता ब्रिजचं वरचं काम सुरू झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आपण आता पोचतोय लांजाला. इथे सुद्धा ब्रिजचं काम सुरू आहे. बाजूचा सर्व्हिस रोड जो आहे तो लास्ट टाईमसारखाच झालेला आपल्याला दिसतोय. ब्रिजचं काम तुम्ही स्वतःच बघू शकता व्हिडिओमध्ये की जोरात चालू आहे. लांजानंतर आपल्याला कुठेच रस्ता खराब भेटलेला नाही आहे आणि गाडी चालवायलासुद्धा कुठेच त्रास झाला नाही. अंधार असल्यामुळे व्हिडिओ काढता तेवढा आला नाही मला. सो जेवढे मी व्हिडिओ काढले थोडे ते मी आता पुढे टाकतो आहे. बघा तुम्ही की रस्ता कसा आहे. आता वाजलेले आहेत 7:52 आणि आपण पोचलेलो आहे खारेपाटणला. रस्ता खूपच भारी आहे चालवायला आणि रात्री अजून मजा येते चालवायला, कारण एकदम मस्त थंडी पडलेली आहे आणि रस्तासुद्धा सुसाट आहे. आता वाजलेले आहेत 8:06 आणि आपण तरळे आत्ता जस्ट क्रॉस केलेलं आहे आणि कासर्डेला पोचलेलो आहे. तर पुढे मला काही व्हिडिओ काढता आला नाही. आपण रात्री 8:30 वाजता कणकवलीला म्हणजेच आमच्या घरी पोचलो होतो, बट त्यानंतर रात्री लेट झाल्यामुळे मी काही व्हिडिओ काढलेला नाही आहे. जर रस्त्याचं म्हणायचं झालं तर एका महिन्यामध्ये आपल्याला खूप प्रोग्रेस बघायला भेटलेली आहे.
आज आपल्याला ट्रॅफिक खूप लागलं कारण 25 डिसेंबर होतं आणि आपण लेट निघालो. सो मला खूप वेळ लागला पोचायला. आम्ही सकाळी 7:40 निघालो होतो आणि 8:30ला पोचलो. रस्ता चांगला आहे, थोडंसं काम सुरू आहे, बट थोडंसं ट्रॅफिक मिळाल्यामुळे आम्हाला आज 13 तास लागलेले आहेत पोचायला. तर हा होता आपला या महिन्याचा मुंबई गोवा हायवेचा अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. व्हिडिओसुद्धा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.